मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. नागरिक पेटवतील. हो, नागरिक पेटवणार. जनतेने पूर्ण निवडणूक हाती घेतल्यामुळे ही मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. तसा आमचा उमेदवार असा आहे, शब्द हेच वचन आहे. त्यांनी जो शब्द दिला ना ते काम पूर्ण करणार म्हणजे करणार. तिथं शपथ घ्यायची सुद्धा गरज नाही. आपले दोन्ही उमेदवार हे लोकांसाठीच काम करतायत, त्यामुळे सर्वांनी मशाल या चिन्हावरती वोटिंग करून विनयताई मुंगसे आणि कावराम थोरवे यांनाच विजयी करा. सुधीर शेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते पूर्ण समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम आहे. आमचं गावापुरतं मर्यादित असेल, परंतु त्यांचं खेड तालुक्यापर्यंत काम आहे. 100% हा विजय त्यांचा आहे. आणि त्यामध्ये कावराम थोरवे पंचायत समितीच्या असतील तर त्यांचा सुद्धा विजय हा त्यांच्याबरोबर राहून होणार आहे. जास्त करून रस्ता, आदिवासीच्या ड्रेनेजची व्यवस्था, पाण्याचं आता सध्या जलजीवन मिशन आमदार साहेबांनी आत्ताच मला सांगितलेलं आहे, म्हणजे 1 महिन्यापूर्वी, की पाण्याचा सुद्धा आपण प्रश्न मार्गी लावू. लोकांना जे पाणी 6 महिने ते वर्षभरात लोकांना आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू. कुरुळी आळंदी ग्रामीण हा जो गट आहे जिल्हा परिषदेचा, हे तिन्ही उमेदवार एक सलग मशाल चिन्हावरती निघतील. आम्हाला हा ठाम विश्वास आहे. मशाल पेटेल पुन्हा इथे. पुन्हा एकदा पेटेल चांगली ज्वलंत होईल. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय, भारत माता की जय. कावराम थोरवेंचा बस थोडले लांब जाऊ नको, फ्रेम खाली घे थोडी. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आज सध्या आम्ही उभा आहे आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषद गटामध्ये. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून तसं जर बघायला जर गेलं तर खेड भागामध्ये, खेड तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर सुधीर भाऊ मुंगसे यांचं काम वाखाणण्याजोग आहे. त्याच माध्यमातून तसं जर बघायला जर गेलं तर सध्या आत्ता त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच विनयताई मुंगसे ह्या सध्या आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारी जी आहे ती त्यांना जाहीर झाली. सध्या आता त्या मशालीच्या चिन्हावरती सध्या आता त्या निवडणूक लढवत आहे. तसं जर बघायला गेलं तर पंचायत समितीमधून सध्या आता काळूराम थोरवे हे सध्या आता या ठिकाणी गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सध्या ते सध्या आता ठाकर वस्तीमध्ये आहेत. ते आता नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर पिंपरी चिंचवड शहराची जी आहे ती आता झपाट्याने वाढ होते. खरं तर पिंपरी चिंचवड शहर आहे स्मार्ट म्हणून त्याची ओळख होत चालली आहे. त्यामुळे त्याच पद्धतीनं तसं बघायला गेलं तर त्याला लागूनच जो काही खेड तालुका आहे, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद कुरुळी आणि आळंदी नगर परिषदेच्या गटातील हे सध्या आता हे ठाकरवस्ती आहे. हे सध्या आता उदयास येते. त्यामुळे सध्या आता ही लोकवस्ती आहे. आता इथं गाव दौरा चालू आहे, खरं तर प्रचार दौरा चालू आहे. काय सांगाल? सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, म्हणजे माजी सरपंच म्हणून या ठिकाणी राहिलात. अनेक प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. काय सांगाल? आम्ही या ठिकाणी मी 20-25 वर्षापासून मी लोकांच्या सहवासात इथं ठाकरवस्ती आदिवासींच्या लोकांच्या सहवासात आहे. यांची जी कामं करण्याचा मला तो आनंद आहे. म्हणजे त्यामुळं मी त्यांचं आणि इतर लोकांची मी ह्या माध्यमातून मी कामं करतो असून मला कामं करण्याचा म्हणजे खूप खरं तर छंद आहे. तुमची उमेदवारी खरं तर सर्वसामान्य कुटुंबातून तुम्हाला उमेदवारी मिळाली. खरं तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला न्याय मिळाला आहे. मग सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते निश्चित सुटतील का? हो, सुटतील ना. निवडून आल्यानंतर मी निश्चितच या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील व गोरगरिबांची कामे केली जातील व तसेच शेतकऱ्यांना ज्या सुविधा शासकीय ज्या आहेत त्यासुद्धा मी राबवल्या जाईल पंचायत समितीच्या माध्यमातून. आणि जिल्हा परिषदेचे आमचे जे उमेदवार आहे या ठिकाणी विनयताई मुंगसे यांच्याही माध्यमातून मी लोकांची कामे भरपूर करण्याचा प्रयत्न करीन. आणि या ठिकाणी हे आमचा चरोली भाग हा सुद्धा सुजलम सुफल करण्याचा प्रयत्न करीन मी. त्याचप्रमाणे विद्यमान आमदार बाबा शेटकाळे यांच्याही माध्यमातून मी भरपूर कामं करण्याचा प्रयत्न करीन. आणि उमेदवारी ही सुद्धा मी त्यांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. त्यामुळे मी संधीचं सोनं करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन. तुम्ही ज्या खरं तर लोकवस्तीत फिरताय, ही ठाकरवस्ती आहे खरं तर, ह्याच्यामध्ये नवीन नवीन लोकवस्ती होते, अनेक प्रश्न आहेत तिथले. काय प्रश्न सांगतात तिथले? या ठिकाणी जास्त करून रस्ता, आदिवासीच्या ड्रेनेजची व्यवस्था, आदिवासींचा जी घरांचा प्रश्न आहे. या ठिकाणी आदिवासी जे राहतात हे वनीकरणामध्ये राहतात आहे. कारण वनीकरणाचा या ठिकाणी मी 100 ते 150 घरं मी कायम करण्याचा मी केलेली आहेत. या पाठीमागे आम्ही आमचे ग्रामपंचायतीचे सगळे बॉडी असन मागच्या म्हणजे आम्ही पंचवार्षिकला ही आम्ही कायम केलेली आहेत.
आणि त्याचबरोबर अजूनसुद्धा एक 200-250 फायली आत्ता ग्रामपंचायतमध्ये म्हणजे वरती गेलेल्या आहेत त्या, परंतु ते झालेलं नाही. त्याचासुद्धा त्या करण्याचा आमदार साहेबांच्या व सुधीर शेटासन यांच्या माध्यमातून मी त्या करण्याचा प्रयत्न करीन, 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. रस्त्याचा प्रश्न तसाच आहे अजून इथला, म्हणजे नागरिकांनी जर तुम्हाला जर संधी जर दिली हां. तर निश्चित हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. हो, 100% करण्याचा प्रयत्न करीन. 100%. हो हो पाण्याचा देखील खूप मोठा प्रश्न आहे का इकडे तर खरं तर. ठीक आहे. पाण्याचं आता सध्या जलजीवन मिशन याच्या माध्यमातून जी आत्ता स्कीम चालू आहे आणि आमदार साहेबांनी आत्ताच मला सांगितलेलं आहे म्हणजे 1 महिन्यापूर्वी की पाण्याचा सुद्धा आपण प्रश्न मार्गी लावू. लोकांना जे पाणी 6 महिने ते वर्षभरात लोकांना आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू त्यांनी सांगितलेलं पाण्याची आहे. टाकी एखादी उभारली पाहिजे. हो, पाण्याची टाकी आता आपल्या घरात तिथंच उभारलेली आहे. स्कीम मोठी जलजीवनची मोठी स्कीम आपल्या इथं वडगाव रोड या ठिकाणी चालू आहे ती. अच्छा, पाणी आहे त्यातून येते पाणी मग यांना नागरिकांचा काय प्रश्न आणि येतो. आता सध्या गावठाणातून एक छोटी स्कीम आहे, कारण आपली लोकसंख्या पहिली कमी वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात मग तुम्ही अजून. वाढवण्याचं सध्या तर विहिरीचं केलेलं आहे. त्या ठिकाणी 2-3 बोर मारलेले आहेत. आम्ही त्यावेळेस असताना बोर मारून पाणी साठा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढं मिळेल तेवढं लोकांना, आदिवासी लोकांसाठी मी पाणी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर म्हणजे सगळेच मतदार ह्या ठिकाणी राहतात, म्हणजे सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही हे सगळे पावलं उचलणार आहात. खरं तर हे सगळं म्हणजे जनसमुदाय आहे. खरं तर हे सगळे आता प्रचारात सहभागी होत आहेत. ठाकर वस्ती आहे, ठाकर वस्तीमध्ये ह्या सगळ्या महिला आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसं आहे भाऊंचं काम, बरं भाऊंचं काम कसं आहे, गेल्या किती वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करतात. ते कंटिन्यू आदिवासी लोकांसाठीच काम करतात ते. बरोबर आहे. आणि ह्याच्या सर्वसामान्यांसाठी त्यांचा लढा आहे. सर्वांसाठी ते सर्वांसाठी. सर्वांसाठी करतात ते. काय वाटतं मग अशी व्यक्ती निवडून दिली पाहिजे. आपले दोन्ही उमेदवार हे लोकांसाठीच काम करताय, त्यामुळे सर्वांनी मशाल या चिन्हावरती वोटिंग करून विनयताई मुंगसे आणि कावराम थोरवे यांनाच विजयी करावं. निश्चित. खरं तर ह्या ताई त्या प्रचारात होत्या, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे निश्चितच विनयताई मुंगसे यांचंसुद्धा काम गेल्या कित्येक वर्षापासून सुधीरभाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून खरं तर या भागामध्ये चालू आहे. त्यामुळे निश्चितच हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास सध्या आता नागरिकांना आहे. तुम्ही देखील वर्षानुवर्ष भाऊंसोबत आहात. खरं तर कसं काम आहे त्यांचं आणि नागरिकांनी काय लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे बरं. नमस्कार. मी प्रथमतः नव महाराष्ट्र चॅनलवाल्यांचा आभार मानतो की आपण आज या ठिकाणी आम्ही प्रचाराच्या दौऱ्यात असताना तुम्ही या ठिकाणी येऊन आमची दखल घेतली. आणि पुढील काळामधील जर सांगायचं झालं तर आम्ही दोस्त 31 वर्ष झाले आम्ही जोडीदार आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे. त्या माध्यमातून आम्ही माजी सरपंच असतानासुद्धा या गावची भरपूर कामं केलेली आहेत. स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या माध्यमातून ह्या गावाला पाण्याची स्कीम आपण देऊन पूर्ण केलेली आहे आणि त्याच पाण्यावरती आता हे आदिवासी लोक म्हणा किंवा यांना पाणी मिळतं आहे. तर पुढील भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही आमदार आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून आणि मी सेवेकरी फाउंडेशनचे सुधीरभाऊ मुंगसे असतील, त्यांच्या सुविद्य पत्नी विनयाताई मुंगसे या जिल्हा परिषद गटामधून अधिकृत उमेदवार हे मशाल चिन्हावरती आहे आणि पंचायत समितीला काळूराम थोरवे हे मशाल चिन्हावरती आहे. तर ही दोन्ही मंडळी म्हणजे सुधीर शेठ असतील किंवा काळूराम शेठ असतील. आणि सुधीर शेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते पूर्ण समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम आहे. आमचं गावापुरतं मर्यादित असेल परंतु त्यांचं खेड तालुक्यापर्यंत काम आहे. त्यामुळं त्यांना चॅलेंज नाही आहे. ते ह्या आत्ताच्या जिल्हा परिषदला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. 100% हा विजय त्यांचा आहे. आणि त्यामध्ये काळूराम थोरवे पंचायत समितीच्या असतील तर त्यांचासुद्धा विजय हा त्यांच्याबरोबर राहून होणार आहे. खरं तर म्हणजे तसं जर बघायला जर गेलं तर जे काही 5 तारखेला जे काही मतदान होणार आहे, नागरिकांनी सुद्धा कोण आपला आहे, कोण आपल्या कामासाठी सुखदुःखामध्ये जो सहभागी होतो आहे त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहून खरं तर त्याच्या आशीर्वाद स्वरूपी त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्याला विजयी केलं पाहिजे. मग निश्चितच केलं पाहिजे, कारण तो कुठं ना कुठं वरच्यालासुद्धा माहिती आहे की चांगलं काम करणारे व्यक्ती कोण आहेत. हा माणूस एवढा स्वभाव सरळ आहे, म्हणजे त्या जास्त माईकच्या माध्यमातून मी त्याच्याबरोबर असतो परंतु बोलणं कमी आहे पण काम जास्त आहे त्या माणसाचं. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात दशक्रिया असो, लग्न असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो सुखदुःखाचा ह्या माणसांनी कधी कोणाचा सर्वसामान्य माणसाचे कार्यक्रम सोडलेलेच नाही आहेत. त्यामुळं
मला ठाम विश्वास आहे की जनता त्यांच्या पाठीमागं 100% उभी राहणार आहे. त्यात कुठलाही म्हणजे दुमतच नाही आहे आमच्या त्या बाबतीत. तिन्ही उमेदवार विजयी होतील. तिन्ही विजयी आमचे तिन्ही पार कुरुळीपासून कुरुळी आळंदी ग्रामीण हा जो गट आहे जिल्हा परिषदेचा, हे तिन्ही उमेदवार एक सलग मशाल चिन्हावरती निघतील. आम्हाला हा ठाम विश्वास आहे. मशाल पेटेल पुन्हा इथे. पुन्हा एकदा पेटेल चांगली ज्वलंत होईल. पेटल्याशिवाय राहणार नाही. मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. नागरिक पेटवतील. हो, नागरिक पेटवणार. नागरिकच आता जागे झालेले आहेत. जनतेची निवडणूक हातात हो, घेतली. जनतेने पूर्ण निवडणूक हाती घेतल्यामुळे ही मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. आमचे असे शब्द आहेत म्हणजे आम्ही कुठल्या देवळामध्ये जाऊन शपथा घेतल्या तर त्या खोट्या ठरत नाही. तसा आमचा उमेदवार असा आहे, शब्द हेच वचन आहे आणि ह्या वचनातूनच ते त्यांनी जो शब्द दिला ना ते काम पूर्ण करणार म्हणजे करणार. तिथं शपथ घ्यायची सुद्धा गरज नाही. लोक शपथा घेतात त्या पूर्ण करत नाही. तसा आमचा उमेदवार नाही. शपथ नका, नुसत्या शब्दावरच काम करणारा उमेदवार आहे. निश्चित. खरं तर तसं बघायला जर गेलं तर सध्या आपण आज पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ ठेपल्या सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच सध्या आता जी काय आळंदी आणि कुरुळी जिल्हा परिषदेच्या गटातून जे उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळून येतात, तिन्ही उमेदवार सध्या आता म्हणजे गौरीताई असतील किंवा काळूराम शेठ थोरवे असतील आणि विनयाताई असतील. खरं तर हे तिन्ही उमेदवार सध्या आता या मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निश्चितच या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आळंदी आणि कुरुळी या गटामधून सध्या आता यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा असलेला सध्या पाहायला मिळून येतोय. त्यामुळे निश्चितच सध्या 5 तारखेला जे काय मतदान होणार आहे त्या 5 तारखेच्या मतदान स्वरूपी नेमका मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतोय हे सध्या पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नव महाराष्ट्र न्यूजसाठी विकास चौधरी, आळंदी, कुरुळी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय, भारत माता की जय. काळूराम थोरवेंचा जय असो. बस थोडं लांब जाऊ नको. प्रेम खाली घे थोडी.